हाय, हॅलो. नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. तर सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 170वा मराठी कथा. तेवढ्यात चैतन्याचा फोन वाजला. हॉस्पिटलमध्ये असतानाच त्याने फोन उचलला आणि काही सेकंद ऐकल्यानंतर त्याचा चेहरा रागाने लाल झाला. त्याने फोन ठेवून शिवमकडे पाहिलं आणि म्हणाला, शिवम दादा, हायवेच्या CCTV फुटेजमध्ये आणि वाड्याच्या बाहेर विक्रम आणि सुरेखाची माणसं स्पॉट झाली आहेत. हा अपघात विक्रमनेच घडून आणलाय. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे आबासाहेबांच्या अपघाताची बातमी ऐकून विक्रम आणि सुरेखा त्यांच्या गुप्त अड्ड्यावर जल्लोष करत दारू पिऊन नाचत आहेत. जल्लोष हा शब्द कानावर पडताच शिवमच्या चेहऱ्यावरील आणि डोळ्यातील अश्रू एका क्षणात सुकले. त्याच्या चेहऱ्यावर आता फक्त आणि फक्त काळ उभा राहिला होता. त्याच्या मुठी आवळल्या गेल्या आणि हाताच्या नसा ताणल्या गेल्या. तो शांत पावलांनी आबासाहेबांच्या वॉर्डच्या बाहेर आला. त्याने हॉस्पिटलच्या काचेबाहेरूनच आकाशाकडे पाहिलं. विक्रम आणि सुरेखा, तुम्ही माझ्या आईबाबांचा, डॉक्टर मुजुमदारांचा त्यांचा जीव घेतला ना. माझ्या आईची माया आणि तिचं हृदय हिरावून घेतलं. माझ्या आबासाहेबांना मृत्यूच्या दारात ढकललं. तुम्ही हा आनंद साजरा करून घ्या, कारण हा तुमच्या आयुष्यातला शेवटचा आनंद आहे. आता या शिवम पाटलांचा रुद्र अवतार तुम्ही नक्की बघा. हॉस्पिटलमधून आईसाहेबांचं पार्थिव देह आणि रोहितच्या आईबाबांचं शव वाड्यावर आणलेच गेले होते. संपूर्ण वाड्यात जणू दुःखांचा डोंगर कोसळला होता. पल्लवी, अस्मी, प्रिया, जान्हवी एकमेकींना धरून ढसाढसा रडत होत्या. रोहित एका कोपऱ्यात शांत बसून होता. त्याचे डोळे रडून रडून सुकले होते आणि तो शून्यात पाहत होता. आबासाहेब अजूनही हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये मृत्यूशी झुंज देत होते. पण या सगळ्यात आईसाहेबांचं छत्र गमावलेला राजे म्हणजेच शिवम पाटील वाड्यावर कुठेच दिसत नव्हता. तो बदल्याच्या आगीत जळत होता. शहरातल्या एका पडक्या आणि अंधाऱ्या गोदामात विक्रम आणि सुरेखा एकत्र बसून दारू पिऊन जल्लोष करत होते. तिथे असलेल्या TVवर पाटलांच्या वाड्यावर झालेल्या भीषण अपघाताची बातमी आणि आईसाहेबांच्या डॉक्टर मुजुमदार यांच्या निधनाची बातमी चालूच होती. विक्रम ग्लास हवेत उडवत आणि मोठ्याने हसत म्हणाला, मॅडम, अखेर त्या शिवम पाटलांचा माज मी उतरवलाच. ज्या आईसाहेबांच्या मायेच्या जीवावर तो वाडा उभा होता, त्या आईसाहेबच आता संपल्या. आता बघू त्याचा पाटीलकीचा तोरा कसा चालवतो तो. सुरेखा डोळ्यात क्रूर हास्य आणत म्हणाली, रोहित आणि पल्लवीने मला जेलची हवा खाऊ घातली होती ना. आता आयुष्यभर ते दोघं आई आणि बाबा गमावल्याच्या दुःखात सडणार. आता समजेल त्यांना सुरेखाशी पंगा घेण्याची किंमत काय असते. दोघेही एकमेकांकडे पाहून जोरात अट्टहास करत हसत असतात. तितक्यात मृत्यू बनून आला होता शिवम पाटील. कडाडकन आणि धडकन गोदामाचा मोठा लोखंडी दरवाजा एका प्रचंड झटक्यात उघडला जातो. धुळीच्या लोटातून आणि अंधारातून एक भयानक आकृती आत आली. अंगात काळा कुर्ता, डोळ्यात साक्षात अंगार आणि हातात आईसाहेबांची रुद्राक्षाची पवित्र माळ गुंडाळून. तो होता शिवम पाटील. तो स्वतः शिवम पाटील होता. त्याच्या मागे इन्स्पेक्टर चैतन्य हातामध्ये पोलिसांची बेडी घेऊन उभाच होता. शिवमच्या चेहऱ्यावर रडण्याचे भाव नव्हते. तिथे फक्त आणि फक्त काळ उभा होता. विक्रम भीतीने थरथरत दारूचा ग्लास हातातून त्याच्या सुटतो आणि तो म्हणतो, शिवम पाटील, तू इथे कसा आलास? अरे काय बघताय, संपवा ह्याला. विक्रमचे 5-6 धिप्पाड गुंड लोखंडी रॉड घेऊन शिवमच्या दिशेने धावले आणि चालू झाला पाटलांचा रॉयल दणका. पहिला गुंड रॉड हवेत उगारून धावून आला. शिवमने एका सेकंदात आईसाहेबांची माळ घातलेला हाताने त्यावर प्रहार केला आणि कडाडकन असा हाड मोडण्याचा आवाज आला आणि शिवमने त्याला थेट भिंतीवर फेकलं. तो गुंड खाली लोळला. दुसऱ्या गुंडाला चैतन्याने एका जोरात लाथेने जमिनीवरच लोळवलं. अवघ्या 2 मिनिटात शिवम आणि चैतन्य मिळून सगळ्या गुंडांना धुळीत मिळवलं होतं. गोदामात फक्त गुंडांच्या विव्हळण्याचा आवाज येत होता. आता खोलीत फक्त विक्रम आणि सुरेखा दोघेच उरतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. विक्रम भीतीने थरथरत मागे सरकतो आणि भिंतीला टेकतो. शिवम शांतपणे पुढे येतो. त्याच्या चपलांचा आवाज खटखट सगळ्या गोदामात
भीषण शांतता निर्माण करत होता. शिवम पुढे होऊन विक्रमचा गळा आपल्या मजबूत हाताने घट्ट पकडला. त्याला भिंतीवरच टांगलं आणि विक्रम श्वास गुदमरत चाचपडत म्हणाला, शिवम, शिवम हा कायदा आहे. पोलीस, पोलीस. शिवम अत्यंत जड आणि थंड पण रागीट आवाजात म्हणला, कायदा? माझ्या आईसाहेबांच्या गाडीचे ब्रेक कापताना आणि रोहितच्या आईबाबांचे प्राण घेताना तुझा कायदा कुठे गेला होता रे भंगारा? तुझी हीच लायकी आहे. सुरेखा भीतीने थरथरत चैतन्यकडे पाहत म्हणाली, चैतन्य, तू पोलीस आहेस ना? वाचव ह्याला, हा आम्हाला मारून टाकेल. चैतन्य उपरोधितपणे हसत म्हणाला, मॅडम, मी इथे पोलीस म्हणून नाही तर डॉक्टर रोहितचा मेहुणा आणि डॉक्टर पल्लवीचा भाऊ, तसंही आईसाहेबांचा लाडका जावई म्हणून आलो आहे. त्यामुळे कायदा मला चांगलाच कळतो. तसं पण तुमच्या गुंडांनी सगळं कबूल केलंय. तुम्ही दोघांनी मिळून हा मर्डर प्लॅन केला होता हे फॉरेन्सिकमध्ये सुद्धा सिद्ध केले. आणि शिवम विक्रमला एका झटक्यात जमिनीवर फेकलं. विक्रम जखमी होऊन जमिनीवर पडला होता. शिवम त्याच्याकडे आणि सुरेखाकडे पाहून करारी आवाजात म्हणतो, पाटलांच्या नियमात बसत नाही बाईला शिक्षा देणं. पण विक्रम, तुला असं म्हणून शिवमने त्याची सोबत आणलेली खानदानी तलवार त्याच्यासमोर धरत, तुला तर शिक्षा करूच शकतो असं म्हणून तलवार हवेत उचलून कठोर निर्णय घेतला होता. आणि तो निर्णय खरा करायला जाणार तेच त्याचा अंत होणार होता. तेवढ्यात कुणीतरी जोरात ओरडून म्हणालं, शिवम दादा. तो आवाज ऐकून शिवम जागेवरच थांबला. तो आवाज अतुलच्या बहिणीसारखाच होता आणि त्या आवाजानं शिवमची तलवार जागेवरच थांबली होती. होय, तीच. म्हणजे ती गेल्यावर विक्रमने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं होतं आणि ती आत्ता 6 महिन्यांची गरोदर होती. ती पटकन येऊन शिवमच्या पायात बसून पदर पसरत म्हणाली, शिवम दादा, अहो, यांची चुकी झाली, माफ करा यांना. मी माफी मागते यांची चुकीची. खरं तर चुकी माफ करण्याच्या लायकीची नाही, तरीही ते माझे सौभाग्य आहे, कुंकू आहे. प्लीज माझ्या होणाऱ्या बाळाला असं वनवासी करू नका. आणि शिवमचे हात जागेवरच थांबले होते. कारण आईबाबाची माया लेकरं कितीही मोठे झाले तरी हवी असते हे त्याला जाणवलं होतं. तो शांत झाला आणि करारी आवाजात म्हणाला, विक्रम, सुरेखा, तुम्हा दोघांना एका झटक्यात मारून मी माझ्या हाताला तुमचं घाण रक्ताचे डाग लावणार नाही. तुम्हाला मी अशी शिक्षा देणार की तुम्ही दोघं दररोज देवाकडे मृत्यूची भीक मागाल. चैतन्य, बांध यांच्या हातात हातकड्या. कोर्टाची पायरी चढण्याआधी यांना पाटलांच्या वाड्यासमोर माझ्या आईसाहेबांच्या पायाशी उभं करायचं आहे. तालुक्याला समजलं पाहिजे वाड्याच्या सुखावर आणि मायेवर हात टाकणाऱ्यांची गत काय होते ते. चैतन्यने खळकन विक्रम आणि सुरेखाच्या हातात बेड्या ठोकल्या. दोघेही लाचारीने आणि भीतीने रडू लागले. पण शिवम पाटील मागे न पाहता ताठ मानेने गोदामाबाहेर पडतो. वाड्याच्या अंगणात विक्रम आणि सुरेखाला बेड्या ठोकून आणल्यावर पल्लवी आणि रोहित त्यांचा हिशोब पूर्ण केला. असा की सुरेखाला आणि विक्रमला कोणाला तोंड दाखवायला पण लाज वाटणार होती. अशी शिक्षा पल्लवी आणि रोहितने सुनावली होती. पोलिसांच्या हवाली केलं होतं. त्यानंतर त्यांना वाड्याच्या मोठ्या अंगणात आज संपूर्ण पंचक्रोशीतील शेकडो लोकांची गर्दी जमली होती. पण संपूर्ण परिसरात एक सुन्न करणारी स्मशान शांतता होती. वाड्याच्या ज्या मोठ्या ओट्यावर बसून आईसाहेब सुवासिनींना हळदी कुंकू लावायच्या, तिथे आज त्या तुळशी वृंदावनापाशी फक्त शांतता पसरली होती. आईसाहेबांची ती रिकामी जागा आणि वाड्याचा तो सुळसुळीत झालेला उंबरठा पाहून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचा कंठ दाटून येत होता. वाड्याची लक्ष्मी आज कायमची चालली होती. वाड्याच्या अंगणाच्या मध्यभागी आईसाहेब आणि रोहितच्या आईबाबांचे पार्थिव देह ठेवले होते. आईसाहेबांच्या कपाळावर नेहमीप्रमाणेच मोठा लाल मळवट भरला होता. चेहरा अगदी शांत, तृप्त आणि तेजस्वी दिसत होता. त्या शेवटच्या क्षणीसुद्धा. भागाला आवाज देणं खूप कठीण होतंय मला. जणू काही त्या आताच डोळे उघडून मायेने म्हणतील, काय हो राजे, कुठे गेले होतात? किती उशीर? शिवम आईसाहेबांच्या पायाशी डोके ठेवून बसला होता. त्याचे डोळे रडून रडून रक्तासारखे लाल झाले होते. संपूर्ण तालुक्याला आपल्या इशाऱ्यावर शांत ठेवणारा
डोंगरासारखा खंबीर राहणारा शिवम आज आईच्या पायापाशी लहान लेकरासारखा ढसाढसा रडत होता. शिवम हंबरटा फोडत होता. आईसाहेब, डोळे उघडा ना हो. तुमच्या या शिवमवर रागावलात का? बोला ना आईसाहेब. तुम्ही गेल्यावर या शिवमची माया कोणाकडून होणार? तुमच्या या लाडक्या नातवाला छातीशी कोण लावणार? आईसाहेब उठा ना. आईसाहेब उठा ना. आबासाहेब अजून हॉस्पिटलमध्ये आहेत. आईसाहेब, त्यांना तुम्ही सोडून अशा कशा जाऊ शकता हो? आईसाहेब उठा ना. अहो आईसाहेब. प्रियाने पुढे होऊन डोळ्यातील अश्रू पुसत शिवमला सावरण्याचा प्रयत्न केला, पण शिवमचा आक्रोश थांबत नव्हता. आई गमावलेल्या लेकराचे ते दुःख पाहून तिथे उभे असलेल्या रांगडे गडेही डोके धरून रडत होते. रोहित आणि पल्लवीची सुन्न अवस्था झाली होती. एका बाजूलाच रोहित आपल्या आईबाबांच्या पार्थिवाजवळ सुन्न होऊन बसला होता. तो स्वतः डॉक्टर होता. त्याने हजारो जीव वाचवले होते, पण आज स्वतःच्याच आईबाबांना वाचवू न शकल्याची टोचणी त्याच्या मनाला लागली होती. त्याच्या डोळ्यातून फक्त अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता. पल्लवी आपल्या सासू सासऱ्यांच्या जाण्याने पूर्ण कोलमडून गेली होती. ती रोहितच्या खांद्यावर हात ठेवून रडत होती. गावातील वयोवृद्ध महिला आईसाहेबांचे दर्शन घेत होत्या आणि पदराने डोळे पुसत होत्या. पाटलींबाईसारखी साक्षात अन्नपूर्णा पुन्हा या जन्मात होणे नाही. संपूर्ण तालुक्याचं मायेचं छत्र हरपलं होतं आज. अखेर अंत्ययात्रेची वेळ झाली होती. गावातील तरुण आणि मानकरी मॉम डॅडच्या आईसाहेबांच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी पुढे आले. शिवम आईच्या चरणावरून आपले डोके उचलतो आणि स्वतःचे डोळे पुसतो. तो उठतो आणि आईसाहेबांची ती पवित्र माळ आपल्या हातात घेतली होती, जी आईसाहेब नेहमी सोबत ठेवायच्या. माळ हातात घेताच शिवमच्या चेहऱ्यावरचे रडण्याचे भाव एका सेकंदात बदलतात. तिथे आता रडणारा मुलगा नाही, तर एक अत्यंत करारी आणि भयानक रुद्र अवतार धारण केलेला शिवम पाटील उभा राहिला होता. शिवम मनातल्या मनात आईसाहेबांच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला, आईसाहेब, तुम्ही जाताना स्वतःचं धडधडणारं हृदय देऊन माझ्या आबासाहेबांना जीवनदान दिलं. स्वतः संपवून वाड्याचा कणा वाचवलात. तुमचा हा शिवम तुम्हाला धन्यवाद देतो मनापासून. आईसाहेब, तुम्हाला शब्द देतो आईसाहेब, आपला वाडा कधीच झुकणार नाही कुणापुढे. आणि ज्या नराधमानं विक्रम आणि सुरेखाने तुमच्यावर हात टाकला ना, त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा देणार की त्यांची येणारी पिढीही पाटलांचं नाव ऐकून थरथरेल. तुमचा हिशोब आजच सुरू होतोय आईसाहेब. आक्रोशानं संपूर्ण परिसर आणि वाड्याचा कोपरा कोपरा दुमदुमून गेला होता. शिवम आईसाहेबांच्या पार्थिवाला पहिला खांदा दिला. जशी अंत्ययात्रा वाड्याच्या महाद्वाराबाहेर गेली, तसं वाड्याच्या उंबरठ्यावर जानवी घेऊन उभी असलेली चिमुरडी पौर्णिमा अचानक खूप जोरात रडायला लागली. जणू त्या लहान जीवालाही समजले होते की तिच्या डोक्यावरची सर्वात मोठी मायेची सावली आज कायमची हरपली आहे म्हणून. आणि आता या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठा आधारस्तंभ बनला होता डॉक्टर रोहित, डॉक्टर पल्लवीचा, शिवमचा, चैतन्याचा, तो म्हणजे रॉयल टोळीचा अतुल, अभि, सचिन आणि कुणाल यांनी इतका मोठा आधार बनवून सगळं दुःख पार पाडलं होतं. असं म्हणतात ना, कुणाच्या सुखात किंवा आनंदात सहभागी न होता दुःखात जो सगळ्यात आधी कामी येतो ना, जो पुढे असतो ना, त्याचंच नाव मैत्री. आणि अशीच मैत्री या रॉयल शेतकरी टोळीकडे होती, अगदी जीवाभावाची. या रॉयल शेतकरी स्टोरीचा एक पर्व जो खूप दुःखाचा होता, तो असाच पुढे सुखात बदलणार होता. पण आबासाहेबांना अजून माहिती नव्हतं की त्यांची पाटलीनबाई त्यांची साथ सोडून, त्यांना जीवनदान देऊन कायमच्या निघून गेल्या आहेत, वाड्याला पोरकं करून. जवळपास 28 दिवसांनी डॉक्टर रोहित पल्लवी आबासाहेबांना सोडतात, पण ते सगळं लक्षात ठेवूनच. का तर आबासाहेब सारखे आईसाहेबांना, प्रियाला, मुलांना पाहण्याचा हट्ट करत होते म्हणून. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन आबासाहेब जेव्हा वाड्यावर पाऊल ठेवतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मृत्यूला हरवून आल्याचा आनंद तर नव्हता, तर एक अनामिक हुरूर होती. वाड्याचे ते प्रचंड प्रवेशद्वार जे नेहमी माणसांनी गजबजलेले असायचे, आज तिथे एक भयानक शांतता पसरली होती.
अंगणात पाय ठेवताच आबासाहेबांचे डोळे सुकलेल्या तुळशीपाशी गेले. नेहमी तिथे निरंजन लावून डोळे मिटून प्रार्थना करणारी त्यांची पाटलीणबाई आज तिथे नव्हती. शिवमराजे, अहो तुमच्या आईसाहेब कुठे आहेत? आम्ही वाड्यात आलोय, पण ती अजून आरतीचं ताट घेऊन आली नाही. नेहमी तर गाडीचा आवाज आला की दाराआड उभी असायची. आज तर आमच्या लाडूबाईंनीच ओवाळला आम्हाला. आबासाहेबांचा आवाज थरथरला. शिवमने आपली नजर खाली झुकवली. त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटायलाच झाला होता, पण त्याने स्वतःला कसंबसं सावरलं. तेवढ्यात शिवमच्या मागे असलेल्या डॉक्टर रोहित, चैतन्य आणि प्रिया, डॉक्टर पल्लवी सगळ्यांचेच चेहरे काळवंडले होते. आबासाहेब, तुम्ही आज चला ना, आधी आराम करा, मग आपण बोलू. रोहितने आबासाहेबांचा हात पकडत विषय बदलण्याचा प्रयत्न केला, पण आबासाहेब आता ऐकण्याच्या मनस्थितीत तर नव्हते. त्यांच्या काळजाने काहीतरी अघटित घडल्याची साक्ष दिली होती. ते तडक आत गेले आणि आईसाहेबांच्या खोलीचा दरवाजा उघडला. खोलीत फक्त त्यांच्या साडीचा परिचित सुवास होता आणि भिंतीवर लावलेला त्यांचा हसरा फोटो, ज्यावर आज सुकलेल्या फुलांच्या चंदनांचा हार घातलेला होता. ते दृश्य पाहून आबासाहेबांच्या पायाखालची तर जमीनच सरकली. त्यांच्या छातीत एक तीव्र कळ आली. ते त्या फोटोकडे पाहतच मागे सरकले. नाही नाही, हे खोटं आहे. शिवम, रोहित, काय आहे हे? माझी पाटलीणबाई मला सोडून जाऊच शकत नाही. अरे, मी मृत्यूच्या दारात उभं होतो. तिथे मला वचन दिलं होतं त्यांनी की माझी साथ कधीच सोडणार नाही. मग ती आज स्वतः मला सोडून या फोटोत कशी काय बसली? आबासाहेबांचा आक्रोश संपूर्ण वाड्यात घुमला. ते मटकन जमिनीवर बसले. शिवम धावत पुढे गेला आणि त्याने आबासाहेबांना घट्ट मिठी मारली. आबासाहेब, आईसाहेब आपल्याला सोडून गेल्यात. तुम्हाला जीवनदान देण्यासाठी तिने स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. आबासाहेब. शिवम ढसाढसा रडू लागला. माझ्यामुळेच तिचा जीव गेलाय. आबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण त्या अश्रूंमध्ये आता एक भयानक अपराधीपणाची म्हणजे गिल्ट होतं. मीच तिचा गुन्हेगार आहे. जर मी सोबत नेले नसते तर पाटलीणबाई जिवंत असती. मला नाही जगायचं हे असं आयुष्य. का वाचवलं मला? आबासाहेबांनी स्वतःला त्या खोलीत कोंडून घेतलं. बाहेरून शिवम, प्रिया, डॉक्टर रोहित, डॉक्टर पल्लवी दरवाजा वाजत होते, पण आतून कोणताही आवाज येत नव्हता. वाड्यावर दुःखाचे काळे ढग पुन्हा एकदा दाटून आले होते. आणि आता अशा कठीण प्रसंगात जेव्हा रक्ताची नातीही हातात झाली होती, तेव्हा तिथे धावून आली ती म्हणजेच आपली रॉयल शेतकरी टोळी. अतुल, अभि, सचिन. गाडीतून उतरताच अतुलने थेट वाड्याच्या आत धाव घेतली. शिवमला कोलमडलेल्या अवस्थेत पाहून अतुलने त्याला गळामिठी मारली. शिवम, खचू नकोस ना मित्रा, आम्ही आलोय ना. जोपर्यंत ही रॉयल टोळी जिवंत आहे तोपर्यंत या वाड्यावरचं हसू कधीच हिरावून घेऊ शकत नाही. सचिन आणि अभिने आबासाहेबांच्या खोलीच्या दारापाशी जाऊन हाक मारली. आबासाहेब, दरवाजा उघडा, आम्ही आलोय. तुमचे लेख. पण आतून काहीच प्रतिसाद नव्हता. आबासाहेबांनी अन्न पाणी सोडलं होतं. तेव्हा अभि पुढे आला आणि खंबीर आवाजात म्हणाला, आबासाहेब, जर आज आईसाहेब असत्या तर त्यांना तुमची अवस्था पाहून काय वाटलं असतं? त्यांनी स्वतःचा जीव देऊन तुम्हाला नवीन आयुष्य दिले. ते काय असं खोलीत कोंडून घेण्यासाठी? त्यांच्या त्या त्यागाचा काय हाच सन्मान आहे का? अभिचे हे शब्द थेट आबासाहेबांच्या काळजाला भिडले. हळूहळू दरवाजाचा कुलूप उघडल्याचा आवाज आला. आबासाहेब बाहेर आले. चेहरा सुकलेला, डोळे लाल झालेले. अतुल, अभि, सचिन, शिवम, रोहित या सगळ्यांनी मिळून आबासाहेबांच्या पायावर डोकं ठेवलं. आबासाहेब, आईसाहेब या जगात नसतील, पण त्या तुमच्या रूपाने इथंच आहेत. तुम्ही फक्त शिवमचे बाप नाही आहात, तर या संपूर्ण रॉयल टोळीचे आधारस्तंभ आहात. जर तुम्हीच असे खचून गेलात तर आम्ही कुणाच्या छायेखाली जगणार? अतुलने आबासाहेबांचे हात आपल्या हातात घेत म्हटलं. रोहितने पुढे होऊन पाण्याचा ग्लास आबासाहेबांच्या ओठाला लावला. आबासाहेब, आमच्यासाठी आणि आईसाहेबांच्या आत्म्यासाठी, शांततेसाठी तुम्हाला खंबीर व्हावंच लागेल. रॉयल टोळीचं ते अथांग प्रेम, त्यांची ती जीवाभावाची मैत्री पाहून आबासाहेबांच्या डोळ्यातील पाणी थांबले.
त्यांना जाणीव झाली की भलेही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधारस्तंभ निघून गेला असला तरी ही रॉयल टोळी त्यांच्या पाठीशी एका पहाडासारखी उभी आहे. डॉक्टर रोहित आणि पल्लवीला पण काही दिवसांसाठी शिवमने वाड्यावरच ठेवून घेतलं होतं. तसंही घरी कुणापाशी जाणार होते? कोणीच तर नव्हते राहिले घरी. मग दुःख मोडण्यासाठी प्रियाने आणि शिवमने तिथेच थांबवले होते. ते पण प्रियांश, शिवांशी, पौर्णिमासोबत जरा सावरलेच होते स्वतः दुःखातून. दिवस सरत होते. रॉयल टोळीने वाड्यावरचा ताबाच घेतला होता. अतुल आणि सचिन आबासाहेबांना रोज सकाळी शेतावर घेऊन जायचे. तेथे चालणाऱ्या कामात त्यांचं मन गुंतवायचे. अभिवाड्याच्या व्यवहारात लक्ष ठेवून शिवमला मदत करायचा, तर कुणाल आबासाहेबांच्या औषध पाण्याची काळजी घ्यायचा. डॉक्टर रोहित तर 24 तास त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होता. या सगळ्यांमध्ये प्रियाने आपली भूमिका चोख बजावली होती. प्रियाने आपल्या दुःखाला बाजूला ठेवून वाड्याची मोठी पाटलीणबाई म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. ती आबासाहेबांची अगदी मुलीसारखी काळजी घेऊ लागली. आईसाहेबांनंतर सुनेच्या रूपाने मिळालेली ही माया पाहून आबासाहेबांच्या मनातील जखम हळूहळू भरू लागली. तसंही ती त्यांची लाडूबाई होती ना. एक दिवस संध्याकाळी आबासाहेब अंगणात बसले होते. समोर शिवम आणि प्रिया काम करत होते आणि बाजूलाच रॉयल टोळी नेहमीप्रमाणेच मस्ती मजाक करत हसत होती. ते पाहून आबासाहेबांच्या चेहऱ्यावर एक दीर्घकाळाने हसू आलं. त्यांनी आकाशाकडे पाहिलं आणि जणू ते आईसाहेबांना सांगत होते, पाटलीणबाई, तू दिलेलं हे जीवनदान मी वाया जाऊ देणार नाही. बघ, आपली मुलं, नातवंड, तुझा भाऊ, माझा मित्र, आपली रॉयल टोळी माझ्या सोबतीला आहे. तू जिथे कुठे असशील ना, तिथे खूप आनंदी राहा. तुझा हा पाटील आता खचणार नाही. या दुःखाच्या महापुरातून सुखाच्या किनाऱ्यावर आणणारा हा प्रवास म्हणजेच या रॉयल शेतकरी टोळीचा खरी ताकद होती. अगदी जीवाभावाची मैत्री. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.